17 वर्षाची कानपूरची मुलगी प्रिया जिने तिच्या बॉयफ्रेंड कुलदीपसोबत एक रात्र पहिल्यांदाच अनैतिक संबंध प्रस्थापित केले. संबंध बनवताना तिच्या बॉयफ्रेंडने पावरच्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि हेच तिच्या जीवावर कसं बेतलं. बॉयफ्रेंडसोबत पूर्ण एक रात्र घालवल्यानंतर या 17 वर्षाच्या मुलीसोबत काय घडलं, ज्या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये मोठी खळबळ उडाली होती, ती सत्यकथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कानपूर जिल्ह्यात एका छोट्याशा गावात 17 वर्षाची प्रिया आपल्या कुटुंबासोबत राहत होती. नुकतीच 10वी पास करून तिने 11वीमध्ये प्रवेश केला होता. वाढतं वय होतं, त्यामुळे मुलांकडं मुली आणि मुलींकडं मुलं आकर्षित होणार हे ठरलेलं असतं. प्रिया दिसायला खूपच सुंदर होती, त्यामुळे कॉलेजमधील अनेक मुलं तिच्यावर लाईन मारायचे. पण प्रियाने कुणालाच भाव दिला नव्हता. पण तेव्हाच प्रियाच्या आयुष्यात कुलदीप नावाचा एक तरुण आला. तो दिसायला खूप हँडसम होता. त्याला बघताच प्रिया स्वतःला थांबवू शकली नाही आणि ती त्याच्या प्रेमात पडली. त्यामुळे त्यांच्यासोबत एकत्र बसमध्ये कॉलेजला येणं जाणं वाढलं. एकमेकांना भेटणं बोलणं होऊ लागलं आणि त्यांची प्रेम कहाणी पुढे जाऊ लागली. हळूहळू कुलदीप प्रियाकडे शरीर सुखाची मागणी करू लागला. पण 17 वर्षाची प्रिया या गोष्टीसाठी थोडी घाबरत होती. असं नको करायला, भीती वाटते, लग्न झाल्यानंतर आपण या गोष्टी करू असे ती आपल्या बॉयफ्रेंडला समजावून सांगत होती. पण कुलदीप मात्र हट्टाला पेटला होता. म्हणून शेवटी तिने शरीर संबंध ठेवायला कुलदीपला होकार दिला. आता हे दोघेही योग्य वेळेची वाट पाहत होते की कधी त्यांना एकांत मिळेल आणि कधी ते जवळ येतील. थोड्या दिवसानंतर प्रियाचे आईवडील कानपूरमध्येच एका नातेवाईकांकडे लग्नाला जाणार होते. त्यांनी प्रियाला देखील सोबत येण्यास सांगितले. परंतु माझी परीक्षा जवळ आली आहे, मला अभ्यास करायचा आहे, म्हणून प्रियाने घरी थांबायचं ठरवलं. मुलीला एकटं घरी कसं सोडायचं, म्हणून प्रियाच्या आईने प्रियाच्या भावाची मुलगी परी तिला जोडीदार म्हणून घरी ठेवली आणि ते सगळे लग्नाला निघून गेले. परी 7 वर्षाची होती. तिला जास्त काही समजत नव्हतं. म्हणून प्रियाने तिला रात्री जेवण करायला दिलं आणि झोपण्यास सांगितलं. 13 डिसेंबर 2024ला 17 वर्षाची प्रिया एकटीच घरी होती. तेव्हाच तिला आपल्या बॉयफ्रेंड कुलदीपचे शब्द आठवले. आपण दोघे प्रेम संबंधात आहोत. मनाने तर आपण जवळ आलोय, पण जर आपण शरीराने जवळ आलो तर काय होईल. कुलदीपचं तिच्या प्रती असलेलं प्रेम पाहून प्रियाने आज त्याच्या जवळ जायचं ठरवलं. आई वडील भाऊ वहिनी लग्नाला गेल्यानंतर तिने आपला प्रियकर कुलदीपला फोन केला. मी घरी आज एकटीच आहे, तू घरी येऊ शकतोस असं त्याला सांगितलं. कुलदीपला प्रियाचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला. संधीचा फायदा घेत प्रियाचा बॉयफ्रेंड कुलदीप रात्री 8:30 वाजता तिच्या घरी येऊन पोहोचला. तो प्रियाच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेवाडा गावात राहणारा होता. कुलदीप घरी आल्यानंतर प्रियाने गुपचूप त्याला घरात घेतलं. प्रियाची 7 वर्षाची भाची अजून झोपली नव्हती. तिने कुलदीपला घरात येताना बघितलं, पण गोड बोलून प्रियाने तिला झोपी लावलं. घरात आल्यानंतर बऱ्याच गप्पा गोष्टी या दोघांनी केल्या आणि त्यांचं प्रेम आता चांगलंच बहरू लागलं. हळूहळू कुलदीपचे हात प्रियाच्या शरीराभोवती फिरायला लागले. शरीर संबंध ठेवणं दोघांसाठीही पहिलाच अनुभव होता. कुलदीपच्या एका मित्राला कुलदीपने फोन करून या गोष्टीविषयी विचारलं होतं. तेव्हा त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, एक काम कर, तिच्या घरी जाताना पावरच्या गोळ्या मेडिकलमधून घेऊन जा, अजून मजा येईल, हसूनच तो त्याला म्हटला. आणि कुलदीपने देखील त्याच्या मित्राचं बोलणं गंभीरपणे घेतलं आणि प्रियाच्या घरी येताना वाटेत लागणाऱ्या मेडिकलमधून त्याने शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या विकत घेतल्या आणि त्या खाल्ल्यासुद्धा. त्या गोळ्या घेतल्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा तयार झाली. हळूहळू त्याने तिचे कपडे काढले. प्रियाने कुठल्याच गोष्टीसाठी त्याला नकार दिला नाही. दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे डुबून गेले होते. रात्रीचे 7 तास
कुलदीपने प्रियाला भोंगळत ठेवलं होतं आणि रात्रभर तो तिच्यासोबत शरीर सुख घेत होता. त्याने शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या होत्या म्हणून तो खूप उत्तेजित होत होता. त्यामुळे 2-3 वेळा त्याने प्रियासोबत रात्री शारीरिक संबंध ठेवले. नंतर प्रिया नको नको म्हणत असताना देखील त्यानं तिचं ऐकलं नाही. प्रियासाठी हे सगळं पहिल्यांदाच होतं, त्यामुळे तिला या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागला. त्यातच तिला खूप जास्त थंडी वाजली आणि तिचं शरीर हळूहळू तडफड करू लागलं. आता मात्र प्रियाला होणारा त्रास बघून कुलदीप जास्त घाबरला. खरं तर त्याने तिला हॉस्पिटलला घेऊन जायला हवं होतं, परंतु तो घाबरून तिला त्याच अवस्थेत तिथे सोडून तो पळून गेला. 14 डिसेंबर रोजी प्रियाचं कुटुंब घरी परत आलं. सकाळी येताच त्यांनी रूमचा दरवाजा उघडला तेव्हा ते सगळेच हादरले. समोरचं दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या 17 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृतदेह खोलीत बेडवर अर्धनग्न अवस्थेत पडला होता. आपल्या मुलीसोबत असं कुणी केलं तिच्या घरच्यांना समजेना, म्हणून त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमने सुद्धा घटनास्थळ गाठून पुरावे गोळा केले, पण कुठलाही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पण तितक्यातच पोलिसांची नजर परीवर पडली, जी खूप घाबरलेली दिसत होती. गोड बोलून परीला विचारपूस करण्यात आली तेव्हा परीने सांगितलं की आत्याचा एक मित्र रात्री घरी आला होता आणि तेव्हा परीकडूनच स्केच तयार करण्यात आलं आणि कुलदीपचं नाव समोर आलं. पोलिसांनी प्रियकर कुलदीपला अटक केली. आरोपी कुलदीपने पोलीस चौकशीमध्ये सांगितलं की त्याची गर्लफ्रेंड प्रिया घरी एकटीच होती. रात्री 8:30च्या सुमारास तो तिच्या घरी पोहोचला. रात्रभर तो तिथेच थांबला. पावरच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याने रात्रभर तिच्यासोबत शरीरसंबंध बनवले, पण सकाळी तिची तब्येत बिघडू लागली म्हणून घाबरूनच त्याने तिथून पळ काढला. घाबरून पळून न जाता आता जर मी प्रियाला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तर कदाचित ती वाचली असती, हे देखील तो बोलला. पण असं केलं असतं तर आम्हाला बाहेर कोणी पाहिलं असतं तर प्रिया आणि माझे सत्य बाहेर समजलं असतं, म्हणून मी घाबरलो. 3 डॉक्टरांच्या समक्ष प्रियाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले आणि त्यात देखील तेच आलं. तिच्यावर शरीरसंबंध बळजबरीने होत होते. तिच्यासाठी हा अनुभव पहिल्यांदा असल्यामुळे तिला त्रास जाणवत होता. त्यातच तिचं उघडं शरीर थंडीनं खूप गारठलं होतं. हा सगळा त्रास सहन न झाल्याने शेवटी तिचा मृत्यू झाला. प्रियाच्या घरच्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकर कुलदीप विरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत FIR दाखल केली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. कानपूर जिल्ह्यातील शिवराजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ही सत्य घटना आहे. कुलदीप जितका चुकीचा आहे तितकीच प्रिया देखील चुकीची आहे, कारण तिने त्याला स्वतः घरी बोलावून घेतले आणि म्हणूनच तिचा जीव गेला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? चूक नक्की कुणाची? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा.